नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या युट्यूब सेशनमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मोफतपणे शिकवत आहोत. या लेक्चर सिरीजला विद्यार्थी मित्रांकडून पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे त्या विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, या लेक्चर सिरीजचा उद्देश एकमेव आहे, ते म्हणजे येत्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी मित्रांना इतिहास या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळावेत आणि त्यांचं जे अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे ते या माध्यमातून पूर्णत्वास यावं, याच उद्देशाने ही लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये समाज सुधारक हा घटक सध्या आपला सुरू आहे आणि या समाज सुधारक या घटकामध्ये आज आपण एक महत्त्वाचे समाज सुधारक पाहणार आहोत, ते म्हणजे आर.जी. भांडारकर. लक्षात घ्या, आर.जी. भांडारकर तर एक समाज सुधारक तर होतेच होते, परंतु त्याचबरोबर प्राच्य विद्येचे गाढे अभ्यासक देखील या ठिकाणी होते असं एकंदर दिसतं. आर.जी. भांडारकरांच्या नावानं पुण्यामध्ये एक ओरिएंटल इन्स्टिट्यूट देखील आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दादाजी भिकाजी आणि त्याचबरोबर रखमाबाई सावे प्रकरणामध्ये आर.जी. भांडारकरांनी जी काही महत्त्वाची भूमिका घेतली होती, त्या भूमिकेमुळे टिळक आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यांचा एक वैचारिक पराभव या ठिकाणी होऊ शकला आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी देखील त्याची दखल घेऊन सन 1891 ला विवाह संमती विधेयक जे होतं ते या ठिकाणी इथं मंजूर केल्याचं एकंदर दिसतं. 1891 ला जे विवाह संमती विधेयक मंजूर झालं, ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष असं निश्चित करण्यात आलं होतं असं एकंदर दिसतं. या सगळ्यांमध्ये आर.जी. भांडारकरांचा सिंहाचा वाटा राहिल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आर.जी. भांडारकर हे बालविवाहाच्या विरोधामध्ये या ठिकाणी होते, विधवेचा पुनर्विवाह करण्याच्या पक्षामध्ये ते या ठिकाणी राहिले, मद्यपान विरोधी चळवळीचं नेतृत्व या ठिकाणी आर.जी. भांडारकरांनी केलं होतं असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर इयत्ता 11वीच्या या पुस्तकामध्ये भांडारकरांबद्दल जी माहिती आहे ती तर आपण पाहूया, मात्र जे मिसिंग पॉइंट्स आहेत ते पण आपण या लेक्चर्सच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करूया. तर हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. लेक्चर पाहिल्यानंतर तुमच्या मित्रांना देखील या लेक्चरचे लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा. एक महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लोकसभेचा आता बिगुल या ठिकाणी वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत. या आता निवडणूक आयोगाने या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या परीक्षा आता पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे. मात्र या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होतील अशा प्रकारची शक्यता आहे. तर लक्षात घ्या, हा जो काही वेळ तुम्हाला मिळालेला आहे, तर या वेळेमध्ये उगाचच राजकीय पक्षांच्या झेंडे मिरवत आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःचा करिअर घडवण्यावरच आपला वेळ आधी या ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तुम्ही या संपूर्ण कालावधीमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त राहण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास कसा चांगल्या पद्धतीने आणखीन पद्धतीने होईल यासाठी तुम्ही हा वेळ या ठिकाणी घालवा, ज्यामुळं तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या समाजाचं उद्धार या ठिकाणी जरूर या ठिकाणी होईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कंबाईनची परीक्षा नजरेसमोर ठेवून एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत 2 एप्रिल पासून. तर 2 एप्रिल पासून ही एक बॅच असेल जी या ठिकाणी लाईव्ह स्वरूपातील असेल. रोज सायंकाळी 8 वाजता या बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ही जी बॅच आहे तर या बॅचचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत ज्या पण आपण बॅचेस या ठिकाणी केल्या, तर त्या सर्वच्या सर्व बॅचेस ज्या होत्या त्या सर्वच्या सर्व बॅचेस पीपीटीच्या माध्यमातून शिकवल्या होत्या या ठिकाणी लक्षात घ्या. आता मात्र ही बॅच जी आहे विदाऊट पीपीटी या ठिकाणी असेल. जसं आपण अनअकॅडमीवर केवळ बोर्डाच्या माध्यमातून या ठिकाणी शिकत होतो, तसंच डिजिटल बोर्ड इथं यूज करून तुम्हाला एक डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये हिस्ट्री या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी असणार आहे. याच्या PDF नोट्स तुम्हाला मिळेल. कंपाईल केलेली, ऍडमिशन घेताना कंपाईल केलेली एक फाईल तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल, जी तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता, त्याच्या नोट्स काढू शकता आणि तुम्हाला जेव्हा लेक्चर सुरू होईल तेव्हा ते पॉइंट्स नजरेसमोर ठेवून हे लेक्चर्स या ठिकाणी पाहता येऊ शकेल. या बॅचचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचमध्ये जे पहिले 100 विद्यार्थी प्रवेश या ठिकाणी करतील, अशा 100 विद्यार्थ्यांसाठी ही बॅच केवळ 299 रुपयामध्येच या ठिकाणी ठेवलेली आहे. लक्षात घ्या, केवळ 299 रुपयामध्ये ही संपूर्ण कंबाईनची पूर्व परीक्षेची बॅच मी उपलब्ध करून देतोय, ज्यामध्ये 90 पेक्षा जास्त लेक्चर्स या ठिकाणी असतील
महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास हे दोन्ही महत्वाचे घटक यामध्ये या ठिकाणी असेल. येथे कंबाईनच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचं टार्गेट आहे या आपल्या बॅचच्या माध्यमातून. तर सगळे मुद्दे इथं आपण या ठिकाणी कव्हर या बॅचच्या माध्यमातून करणार आहे. तर आता लगेचच या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरनं किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन सर्च करा, ते डाउनलोड करून ही बॅच तुम्ही या ठिकाणी आता लगेच जॉईन करून घ्या. लक्षात घ्या, 100 विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत आहे. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांना 299 रुपयामध्ये, केवळ 299 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. तर या बॅचचा जरूर या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी उचला. तर मित्रांनो, या प्रकारे आता आपण सुरू करूया ज्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत त्यावर महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणताही समाज सुधारक जर का आपल्याला अभ्यासायचा असेल तर तो समाज सुधारक कोणत्या वर्षी निधन पावलेला आहे हे वर्ष लक्षात ठेवायचं आणि त्या समाज सुधारकाचा जन्म कोणत्या गावात झालेला आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर इथं आपल्याला या ठिकाणी पाहिलं असं भेटतं, आर.जी. भांडारकर जे 1837 साली जन्माला आले, मात्र 1925 ला त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे 1925 हे वर्ष आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे त्यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. 6 जुलै हा त्यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. तर 6 जुलै सन 1837 साली यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे मालवणमध्ये. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचं आडनाव हे या ठिकाणी पत्की होतं. लक्षात घ्या, असे प्रश्न कधी कधी विचारले जातात की आर.जी. भांडारकर यांचं मूळ आडनाव काय होतं किंवा पत्की या नावानं कोणते समाज सुधारक ओळखले जातात. तर या ठिकाणी आर.जी. भांडारकर पत्की हे यांचं मूळ आडनाव होतं. यांच्या पूर्वज खजिन्यामध्ये अधिकारी असल्या कारणामुळं यांना या ठिकाणी भांडारकर या नावानं ओळखलं गेलं. लक्षात घ्या, मुंबई विद्यापीठातून यांनी BA आणि MA ची पदवी या ठिकाणी मिळवलेली आहे असं एकंदर दिसतं. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांमध्ये आर.जी. भांडारकर होते, जे एकूण 4 पदवीधर 1862 साली या ठिकाणी मुंबईला मिळाले. तर त्या 4 पदवीधरांपैकी एक आर.जी. भांडारकर होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, ज्या मुंबई विद्यापीठातून त्यांनी BA आणि MA कंप्लीट केलं त्याच मुंबई विद्यापीठामध्ये हे कुलगुरू देखील या ठिकाणी राहिल्याचं एकंदर दिसतं. तर 1893 पासून ते 1895 पर्यंतच्या या कालखंडामध्ये हे या ठिकाणी कुलगुरू या ठिकाणी राहिलेले आहेत मुंबईचे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे महत्वाचा मुद्दा काय आहे, तर जर्मन विद्यापीठातून त्यांनी या ठिकाणी PhD या ठिकाणी संपादित केलेली आहे असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ते उच्च विद्या विभूषित होते असं म्हटलेलं आहे. ते कर्ते सुधारक आहे, धर्म सुधारक आहे, समाज सुधारक आहे, भाषा तज्ज्ञ आहे, त्याचबरोबर प्राचीन इतिहासाचे संशोधक आहे, प्राच्य विद्येचे संशोधक आहे, संस्कृत भाषेचे पंडित आहे. असे विविध व्यक्तिमत्व हे आर.जी. भांडारकरांना या ठिकाणी लाभलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. तर विविध अंगानं यांचं व्यक्तिमत्व हे फुललेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे म्हणलेलं आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश या ठिकाणी आहे. आता बघा, यामध्ये प्रार्थना समाजाबद्दलची माहिती आहे, मात्र इथे या ठिकाणी हा मुद्दा नमूद केलेला नाहीये की आर.जी. भांडारकर हे परमहंस सभेचे पण सदस्य होते. तर लक्षात घ्या, परमहंस सभा ही एक अत्यंत महत्वाची संघटना या ठिकाणी मुंबई प्रांतामध्ये स्थापन झाली होती. कधी स्थापन झाली होती, तर 1849 ला दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या माध्यमातून परमहंस सभा या ठिकाणी स्थापन झालेली होती. लक्षात घ्या. आता बघा, या संघटनेचा मुख्य उद्देश होता की भारतातील जाती व्यवस्था या ठिकाणी समाप्त करणं. भारतातील जाती व्यवस्था समाप्त करणं हा याचा उद्देश होता. आणि या जाती समाप्त करण्यासाठी इथल्या सदस्यांना काही महत्वाची या ठिकाणी शपथ या ठिकाणी घ्यावी लागत होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाती व्यवस्थेचं पालन करणार नाही अशी शपथ इथल्या सदस्यांना घ्यावी लागत होती. आणि विशेष महत्वाचं काय की या सदस्यांना सुरुवात स्वतःपासून करावी लागत होती. लक्षात घ्या, म्हणजे संघटनेचं सदस्यत्व मिळवायचं असेल तर ख्रिश्चन मिशनरांनी दिलेला पाव खावा लागणार आहे. त्याचबरोबर एका मुस्लिम व्यक्तीनं बनवलेलं अन्न तुम्हाला भोजन करावं लागणार आहे आणि एखाद्या अस्पृश्यानं दिलेलं पाणी तुम्हाला या ठिकाणी प्यावं लागणार आहे. तर या प्रकारच्या प्रक्रियेतून गेल्यानंतरच परमहंस सभेचं सदस्यत्व तुम्हाला या ठिकाणी मिळत होतं. तर लक्षात घ्या, 1852-54 दरम्यान आर.जी. भांडारकर जे होते, तर त्या आर.जी. भांडारकर यांना देखील अशाच प्रकारचा प्रवेश इथे या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत दिसतं. आता बघा, झालं काय, 1849 ला हे संघटन स्थापन झालं, मात्र 1860च्या दशकामध्ये
हे संघटन समाप्त झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचं कारण काय होतं ते पण या ठिकाणी लक्षात घेऊया आपण. लक्षात घ्या, परमाणु सभेचे सदस्यांना जाती व्यवस्था समाप्त करायची होती, मात्र या संघटनेच्या सदस्यांना भीती देखील वाटत होती जाती बहिष्कृत करण्याची. आणि म्हणून मग 1860ला जेव्हा या संघटनेच्या सदस्यांची नोंद वही या ठिकाणी गहाळ झाली, तेव्हा या संघटनेच्या सदस्यांना असं वाटलं की आता आपली नावं उजेडामध्ये येतील आणि आपल्यावर देखील आता जाती बहिष्कृत या ठिकाणी केलं जाईल. म्हणून संघटनेच्या सदस्यांनी परमाणु सभेपासून आपलं नातं तोडलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा पुढे काय झालं. पुढे पाहायला असं भेटतं की 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. 18 जुलै 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना होतीये आणि 1862 साली मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर हे या ठिकाणी निर्माण होत आहेत असं एकंदरीत दिसतं. आता इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण आहेत? तर लक्षात घ्या, साहजिकच पाहायला भेटतं बाळ मंगेश वागळे हे एक नाव लक्षात ठेवायचं. बाळ मंगेश वागळे हे नाव लक्षात ठेवायचं. वामन आबाजी मोडक हे दुसरं नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वामन आबाजी मोडक. तिसरं नाव जे आहे ते म्हणजे साहजिकच न्यायमूर्ती रानडे आहेत आणि चौथे नाव आहे ते म्हणजे आर.जी. भांडारकर आहे. तर या प्रकारचे आर.जी. भांडारकर, एम.जी. रानडे, त्याचबरोबर वामन आबाजी मोडक आणि बाळ मंगेश वागळे हे चौघजण मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर म्हणून या ठिकाणी पाहिले जातात. आता काय झालं पहा, परमाणु सभा समाप्त झाल्यानंतर सन 1864 साली मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांनी केशवचंद्र सेन यांची मुंबईमध्ये या ठिकाणी एक सभा आयोजित केली आणि केशवचंद्र सेन यांच्या सभेनं प्रेरित झालेल्या लोकांनी 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मग या प्रार्थना सभेची स्थापना ही मुंबईमध्ये 1867ला झाली आणि लक्षात घ्या 1867ला ज्या लोकांनी ही संघटना स्थापन केली त्यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि आर.जी. भांडारकर या तिघांचा महत्वाचा समावेश राहिल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, या प्रकारे प्रार्थना समाजाचं तत्व, प्रार्थना समाजाचं उद्देश ठरवण्यामध्ये आर.जी. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं एकंदरीत दिसतं. एकेश्वर निष्ठांची कैफियत या नावाचा महत्वाचा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी लिहितात, ज्या ग्रंथामध्ये प्रार्थना समाजाचे तत्व काय आहेत या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांनी केला होता असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आर.जी. भांडारकरांनी पण भूमिका या ठिकाणी घेतली, या ठिकाणी खरा उन्नत धर्माची प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे आणि आत्म्याचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे, ही भूमिका देखील आर.जी. भांडारकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. तर या प्रकारे परमहंस सभा आणि त्याचबरोबर पाहायला असं भेटतं प्रार्थना समाज या दोन्ही संघटनेशी संबंधित या ठिकाणी भांडारकर होते, हा मुद्दा लक्षात घ्या. आता परत आपण मागच्या आपल्या स्लाइडवर या ठिकाणी येऊ की प्रार्थना समाजाचे तत्व, उद्देश, प्रतिज्ञा ह्या निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका घेतली. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, अवतारवादाची संकल्पना आणि बहुदेवतावाद जो आहे यांना त्यांनी विरोध केल्याचं दिसून येतं. भांडारकरांचं म्हणणं असं होतं, याच भूमिकेमुळे भारतीय समाज हा मागास या ठिकाणी आहे. मूर्तीपूजा, आपण मनुष्याला किंमत देत नाही, मात्र मूर्तीमध्ये ईश्वर या ठिकाणी पाहतो. अवतारवाद जे आहे त्या अवतारवाद आणि बहुदेवतावाद जो आहे यामुळेच भारत हे या ठिकाणी नेशन म्हणून पुढे आलं नाही, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. समाजामध्ये असणाऱ्या अपप्रवृत्ती आणि अनिष्ट रूढी या दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, वेद असू द्या, उपवेद, उपनिषद असू द्या, भगवद्गीता असू द्या किंवा संत साहित्य वाङ्मय या ठिकाणी असू द्या, तर या सर्वांचा, या प्राचीन धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास या ठिकाणी केला होता आणि समाजामध्ये ज्या अपप्रवृत्ती आणि अनिष्ट रूढी या ठिकाणी आहेत तर त्या कशा चुकीच्या आहेत या सांगण्याचा प्रयत्न धर्मग्रंथांच्या आधारावर त्यांनी इथे या ठिकाणी केला होता असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, रखमाबाई सावे आणि दादाजी भिकाजी खटल्यामध्ये देखील आर.जी. भांडारकरांनी हीच भूमिका या ठिकाणी घेतली होती की भारतातील कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख नाही की स्त्रीला राजस्वला प्राप्त होण्याच्या आधी तिचा विवाह करून द्यावा आणि म्हणून मग प्राचीन कालखंडामध्ये प्रौढ विवाह होत होते. मोठ्या प्रमाणावर त्या काळच्या स्त्रियांनी प्रौढ विवाह केलेले आहेत. त्यामुळं
बालविवाहाला विरोध या ठिकाणी असला पाहिजे, ही भूमिका भांडारकरांनी वेळोवेळी मांडलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे असं म्हटलेलं आहे की समाज सुधारण्यासाठी जागृती करणे आवश्यक आहे, यासाठी त्यांनी अनेक लेख देखील लिहिलेले आहेत. भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध, त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाचा आणि संमती वयाचा कायदा यांसारख्या सामाजिक सुधारणांचा आग्रह धरल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, मी वारंवार या ठिकाणी म्हणतोय की जे 1891चं विवाह संमती विधेयक जे इंग्रज सरकारने पास केलं, त्यामध्ये आरजी भांडारकरांचं मोठं योगदान राहिलं. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये पुरोगामी विरुद्ध या ठिकाणी प्रतिगामी असा एक संघर्ष होता. तर या पुरोगाम्यांचं प्रतिनिधित्व आरजी भांडारकरांनी केलं आणि पुरोगाम्यांचा विजय झाला आणि ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष असलं पाहिजे या प्रकारचा कायद्यानं निर्णय दिला. म्हणजे या आधी 12 वर्षाच्या आतमधल्या मुलांची विवाह होत होती. हा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात या ठिकाणी ठेवा. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, हा मुद्दा आपण इथं पाहिला, पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की या पुढे आपल्याला पाहायला भेटेल की स्त्री शिक्षण असू द्या, अस्पृश्यता निवारण असू द्या, मद्यपान बंदी या ठिकाणी असू द्या, देवदासी प्रथा बंदी असू द्या, या सामाजिक सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, मुद्दा नीट समजून घ्या. मद्यपान बंदीच्या विषयाबद्दल मी थोडंसं तुम्हाला इथे या ठिकाणी चर्चा करेन. आपल्याला पाहायला भेटतं की सन 1908 साली, 1907 किंवा 8 साली त्या काळामध्ये भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक महत्वाची चळवळ या ठिकाणी चाललेली होती, जिला आपण स्वदेशी चळवळ या ठिकाणी म्हणतो. तर स्वदेशी चळवळ जी आहे, तर त्या स्वदेशी चळवळीमध्ये एक महत्वाची चळवळ होती, ज्या चळवळीचं नाव होतं मद्यपान बंदी चळवळ. आता बघा, मद्यपान बंदी आपण पाहतो की महात्मा गांधींच्या ज्या 4 सूत्री कार्यक्रम होता, महात्मा गांधींच्या ज्या राष्ट्रात्मक कार्यक्रमाचा एक भाग होता मद्यपान बंदी. पण त्याच्याही आधी स्वदेशी चळवळीमध्ये 1908 साली मद्यपान विरोधाची चळवळ लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये निर्माण करण्यात आलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, टिळकांच्याही आधी महात्मा ज्योतिराव फुलेंनी या मद्यपान बंदीच्या विरोधामध्ये काम केल्याचं दिसतं. कारण जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले पुणे महानगरपालिकेचे या ठिकाणी नगरसेवक होते, त्यावेळेस त्यांनी आयुक्ताला पत्र पाठवलं होतं की, आणि पत्रामध्ये या ठिकाणी म्हटलं होतं की हे जे मद्यपान आहे, या मद्यपानामुळे कामगार आणि शेतकऱ्यांची मुलं हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याला बळी पडत आहे, तर हे मद्यपान बंद करा, या प्रकारची भूमिका महात्मा फुल्यांनी सर्वप्रथम मांडली. पुढे टिळकांनी 1908 साली स्वदेशी चळवळी अंतर्गत मद्यपान निषेधाची सभा या ठिकाणी आयोजित केली. त्या सभेचे अध्यक्ष आरजी भांडारकर होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर पुढे आपल्याला पाहायला भेटतं देवदासी प्रथा बंदी. लक्षात घ्या, देवदासी प्रथा जी आहे ती बंद झाली पाहिजे याचा अट्टहास त्यांनी धरल्याचं दिसतं. आपल्याला माहिती आहे विठ्ठलरामजी शिंदे यांनी जे डिप्रेस क्लास मिशन सुरू केलं होतं, तर त्या डिप्रेस क्लास मिशनची शाखा मुंबईवरनं 1911-12ला पुण्यामध्ये स्थलांतरित जेव्हा झाली, तेव्हा त्या सभेचे अध्यक्ष आरजी भांडारकरांना केलं होतं आणि तिथं मग मुरळी प्रतिबंधक सभा आयोजित झाली. त्या सभेमध्ये पण भांडारकरांनी सहभाग घेतला आणि देवदासी सारख्या प्रथा, मुरळ्यांसारख्या प्रथा या बंद झाल्या पाहिजे याचा आग्रह आरजी भांडारकरांनी या ठिकाणी घेतला होता असं एकंदरीत दिसून येतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्यांनी आपली मतं लोकांसमोर निर्भीडपणे या ठिकाणी मांडलेली आहे आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. आपल्या सर्वांना माहिती असेल की 1882 साली जेव्हा पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती पुण्यामध्ये, तेव्हा त्या सभेमध्ये यांनी सहभाग घेतला होता आरजी भांडारकरांनी. तर पंडिता रमाबाईंच्या आर्य महिला समाजाशी संबंधित देखील आरजी भांडारकर राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला आणि स्वतःच्या विधवा मुलीचा विवाह त्यांनी या ठिकाणी घडवून आणण्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हणजे आरजी भांडारकर हे काळाच्या पुढे या ठिकाणी होते, हा मुद्दा लक्षात घ्या. तर ते केवळ विधवेचा या ठिकाणी पुनर्विवाह करा या मताचे नव्हते, तर या मताचे ते होते, परंतु त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या मुलीचा देखील पुनर्विवाह घडवून आणलेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून ते कोण होते? बोलके सुधारक होते, तर करते सुधारक होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं भांडारकर मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य राहिलेले आहेत.
याचबरोबर केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे देखील सदस्य राहिले, म्हणजे मुंबई प्रांताच्या विधानसभेचे ते सदस्य राहिले आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ते या ठिकाणी सदस्य राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं आर.जी. भंडारकर जे होते इतिहासकार होते, प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक होते. त्यांनी विविध प्रकारचे लिखाण केलेले आहे. त्यामध्ये अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. महत्वाचा ग्रंथ आहे हा अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. या ग्रंथांवर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. वैष्णविझम हा एक महत्वाचा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला. शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स या प्रकारचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर वैष्णविझम हा एक ग्रंथ आहे. शैविझम अँड द अदर मायनर रिलिजियस हा एक दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे. आणि हिस्ट्री ऑफ इंडिया हा एक ग्रंथ त्यांनी लिहिल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि पुढे मग 24 ऑगस्ट 1925 आर.जी. भंडारकरांचं निधन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटेल. या प्रकारे आर.जी. भंडारकर यांच्याबद्दलची जी माहिती या ठिकाणी आहे ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. काही ऍडिशनल जी इन्फॉर्मेशन आहे ती पण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो, इतिहास या विषयाच्या संदर्भात जर तुम्हाला परीक्षेला केंद्रस्थानी ठेवून जर अभ्यास करायचा आहे, डिटेलपणे हिस्ट्री अभ्यासायचा आहे, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये खूप सारा बॅचेस आहेत. जी परीक्षा तुम्ही देत आहात त्या परीक्षेच्या बॅचेस उपलब्ध आहेत. तर इतिहास या विषयासाठी हे एक परिपूर्ण ऍप आहे. हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी जरूर असू द्या. तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, तशा प्रकारे आपलं अभ्यासाचं पण ऍप या ठिकाणी असू द्या. आणि त्यामध्ये जे जे काही तुम्हाला या ठिकाणी लागतं त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी इथं जॉईन करा. एक महत्वाची सूचना मला तुम्हाला इथे या ठिकाणी करायची, 1 मिनिटामध्ये सूचना करून मी थांबेल. लक्षात घ्या, आता इलेक्शनच्या कार्यक्रमामुळे परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. मात्र 2025 कोणती इलेक्शन नाहीये. 2025 एप्रिल महिन्यामध्ये पूर्व परीक्षा होणार राज्यसभेची. मात्र 2025 पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. जे विद्यार्थी 2025 टार्गेट करतायत ना, त्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. कारण तुम्हाला आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, नंतर प्रिलियमचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही डिसेंबर नंतर प्रिलियमचा अभ्यास करू शकता. मात्र एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये ऑप्शनल आणि जीएस हे विषय तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या, एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंत ऑप्शनल आणि जीएस चे सब्जेक्ट तुम्हाला कंप्लीट एनी हाऊ या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि त्यासाठी इतिहास या विषयाचं टेन्शन घेऊ नका. इतिहास या विषयाच्या महत्वाच्या बॅचेस आपल्या उपलब्ध आहेत हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर. या बॅचमध्ये तुम्हाला इतिहास डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, तुम्हाला सामान्य अध्ययन जीएसची एक बॅच तुम्हाला इथे उपलब्ध आहे. या बॅचमध्ये प्रवेश या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आणि दुसरी महत्वाची बॅच या ठिकाणी आहे ती म्हणजे इतिहास ऑप्शनल सब्जेक्टची. जे विद्यार्थी इतिहासाची ऑप्शनल जी बॅच या ठिकाणी जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांनी मला एक फोन जरूर या ठिकाणी करावा. कारण ऑप्शनल हिस्ट्री हा जवळपास आपल्याला माहिती आहे की 500 मार्कांचा आहे. तर मी तुम्हाला इथे या ठिकाणी गॅरंटी देतो, हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर 300+ मार्क तुम्हाला जरूर या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनल मध्ये मी या ठिकाणी मिळवून देणार आहे. तर या प्रकारे हिस्ट्री ऑप्शनलच्या पण या ठिकाणी बॅचेस आहेत. लिखाणाचा सराव इथे या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. पेपर 1, पेपर 2 ऑप्शनल मध्ये सगळे या ठिकाणी इथं आपण कव्हर करून घेतोय. ऑलरेडी इथं मॉडर्न इंडियाचे लेक्चर्स या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. एन्शियंट मिडिवलला आपण सुरुवात केलेली आहे. तर लक्षात घ्या, या 2 महत्वपूर्ण बॅचेस आहेत. त्या बॅचेसच्या आता प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. आपण काही कालावधीसाठी बंद केलं तर आता परत एकदा प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला जरूर या ठिकाणी कॉल करा आणि आपल्या ऍप्लिकेशनमध्ये असणाऱ्या या बॅचेस जरूर जॉईन करा. लक्षात घ्या, या बॅचेसचं अजून एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे की इथं तुम्हाला लेखन सराव पण करून घेतला जाईल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथं EMI फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला एकदम फीस भरण्याची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी इथं कन्सेशन दिलं जाईल. EMI मध्ये कन्वर्ट करून त्या फीस तुम्हाला पे करू शकता. तर GS ला पण ती या ठिकाणी ऑफर आहे आणि आपल्या ऑप्शनला पण आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, निवडणुकांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते करतील, मात्र तुम्हाला स्वतःचं करिअर घडवायचं आहे. तर याच काळामध्ये तुम्हाला अभ्यास या ठिकाणी चालू ठेवायचा आहे, हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर मित्रांनो, थांबूया आपण, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.